तुम्ही त्याला फोन लावा, आता भाऊ पैसे पाहिजे, नाही राव माझ्याकडनं, डायरेक्ट जाणार तू, आता उडीच टाकणार, मग पुढं मग फाशी घे, कुठनं काय कर, मग तोच पर्याय असतो. म्हणून त्यासाठी घाबरू नका. जर चुकून तुमच्याकडनं असं झाले तर काय करायचं आपल्याला, सायबर क्राईमला आपण कंप्लेंट द्यायची, बरोबर. काय घाबरायचं नाही. तुम्हाला जर फेसबुकला इंस्टाला चुकून झालं असेल तर तिथं पोस्टमध्ये टाकायचं, जाऊन ते तुमचे किती फॉलोअर्स असतील तिथं स्टेटसला टाकायचं, माझा अकाउंट हॅक झालेलं आहे, कुणाला ब्लॅकमेल केला असेल, कुणाला काय केलं असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याचा तो फोटो स्क्रीनशॉट करून टाकायचा, अकाउंट पूर्ण बंद करून टाकायचं, म्हणजे तुम्ही सेफली राहता. आणि सायबरला कंप्लेंट दिल्याने काय होतं, तुम्ही सेफ राहता. म्हणजे उद्या त्याला त्यांनी कुणाला पैशाची मागणी केली, कधी ते हॅक होतो अकाउंट आणि समोरच्याला पैसे मागले जातात. मी असं व्यक्ती बोलतो, काय तुझं नाव? हां, ज्योतिराम. भारी नाव आहे राव. ज्योतिरामनी पैसे मागितलेत 20,000 30,000 दे. अरे ज्योतिरामला गरज आहे, लगेच दिले अकाउंटमध्ये. म्हणजे असे फ्रॉड होत आहेत. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवायचं. एक काय करायचं, पहिली गोष्ट फ्रेंड रिक्वेस्ट कुणाची करायची, बाबा हा ओळखतोय, हे ओळखतोय, बाबा ही ओळखीची आहे, चला बाबा आपलं आधी बघायचं, फोन करायचा, तुम्हाला पाठवली का रिक्वेस्ट, बरोबर. माझ्या नावाचे 4 अकाउंट बनवले होते एकाने, बघा. हो, त्याची एक चुकी झाली, तो हिंदी बोलायला. सगळे म्हणले राव हे मराठी बोलत असतो, ही हिंदी कसं काय, मी पंजाब जा रहा हो और मेरी बदली हो गई समोरच्याला. चांगले माझ्या याला चांगले ॲड लोक आहेत ना सगळे. त्याला म्हणलं मी पंजाब जा रहा हो आणि माझ्याकडे काहीतरी फर्निचर आहे, ते फर्निचर मला तुम्हाला कमी पैशात विकायचे आहेत. आता माझ्याकडे घर आहे पुण्यात, तर तिथं फर्निचर माझे सगळे, तर मला माझे पंजाबला जायचे, तर मला स्वस्तमध्ये विकायचे. म्हणजे हा टेबल 100 रुपये स्वस्तमध्ये, म्हणजे असं गांडवतात बघा. मला लय फोन आले, सर काय तुम्ही असं. म्हणलं मी नाही बाबा, मी तेव्हा चेक केलं, ते बघितलं, त्या अकाउंटला रिपोर्ट पाठवले त्याच्यावर आणि सगळ्यांचे फोटो काढले, फोटो काढून एक स्टोरी बनवली आणि पोस्ट केली एका अकाउंटवरनं. हे सगळे फ्रॉड आहे, याच्यावर लक्ष देऊ नका. आणि सायबरला कंप्लेंट केली. बघा, मी स्वतः पोलीस असून मी केली. काय होऊ शकतं उद्याच्याला, काय त्यांनी काय केलं तर कोणा येणार पहिलं, माझ्या येणार. म्हणून सेफ्टीसाठी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचीच नाही. व्हिडिओ आणि दुसरं काय करायचं, व्हिडिओ कॉल उचलायचा नाही, किती असून दे. मला व्हिडिओ कॉलवर बोलायचे अजिबात नाही. तुमचा चेहरा गेला, विषय संपला तुमचा, मग तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. तर सर्वांना माहिती मिळाली. झोप आली काय, जेवलं का नाही सर, यांचं झालं का नाही जेवणाचा टाईम का नाही.